व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे इन नेक्स्ट 10 मिनिट्स, म्हणजे पुढच्या 5 ते 10 मिनिटामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे बोलणार आहोत. नेहमीचा प्रश्न असतो पेशंट समोर आल्यानंतर की मी 2दाच जेवण करू का, डायबिटीज झाला मला आता, मग 6 वेळा खायला पाहिजे. हे नेहमीचे प्रश्नोत्तरं असतात. आणि मग कुठलं डाएट फॉलो करायचं. मग लोक व्हॉट्सॲप बघतात, यूट्यूब बघतात, इतकी इन्फॉर्मेशन आहे गुगलवर. पण गुगल इज इन्फॉर्मेशन, इट्स नॉट नॉलेज, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे नॉलेज व्यवस्थित घेऊन पडताळून आपल्याला काय लागू पडतं, तर आपण छोट्याशा 10 मिनिटात व्हॉट इज 2 मील प्लॅन, व्हॉट इज फ्रिक्वेंट मील्स प्लॅन, इतकं स्नॅकिंग करावं का, याच्याबद्दल आपण थोडीशी काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आता नेहमीच पेशंट म्हणतात की माझ्या एक मित्र आहे, त्यांनी 2 वेळेला जेवण केलं फक्त आणि त्याचा डायबिटीस गेला 3 महिन्यामध्ये, माझाही जायला पाहिजे, तर मी हे फॉलो करणार. आणि मग 3 महिन्यांनी हाताशून परत येतात की मॅडम माझं HbA1c वाढलं, पण माझ्या मित्राचा तर डायबिटीस गेला. ॲक्च्युली त्याला डायबिटीस गेला म्हणत नाही आपण, त्याला म्हणतो आपण रेमिशन. एखाद्या पेशंटमध्ये इस्पेशली जे प्री डायबिटीसच्या स्टेजला असतात किंवा ज्यांचं बीटा सेल फंक्शन चांगलं असतं, त्यांच्यामध्ये थोडंसं या डाएटनी फरक पडू शकतो आणि HbA1c सुधारू शकतं, औषधं नक्कीच कमी होऊ शकतात. पण प्रत्येकाला हे लागू पडत नाही. अनेक डायबिटीसच्या पेशंट्समध्ये जेव्हा ते 2 मील डाएटवरती येतात किंवा 2दाच जेवण करतात, तेव्हा त्यांची पोस्टप्रँडियल शुगर्स खूप वाढतात आणि फायदा व्हायच्याऐवजी त्यांना थोडा तोटा सहन करायला लागतो आणि HbA1c वाढतं. सो हे का होतं ते पण आपण बघणार आहोत. दुसरा एक पेशंट घ्या. आजकाल डायबिटीस खेडेगावामध्ये पण वाढतोय. शेतातलं कुटुंब आहे. पेशंट आईला घेऊन येतो. आईचं वय आहे 50-55. आयुष्यभर शेतात काम केलेली बाई आहे, एकदम फिट, भरपूर व्यायामाची सवय असलेलं शरीर आहे. डायबिटीस झालाय दुर्दैवाने. नेहमीची सवय सकाळी उठायचं, 10-10:30ला जेवण करायचं, भाकरी असेल ती, आणि रात्री घरी आल्यावर जेवण करायचं. आयुष्यभर या व्यक्तींनी 2दाच जेवण केलंय. पण आता डायबिटीस झाला म्हटल्यावर त्यांना कोणीतरी सांगतं की तुम्हाला आता 5 वेळा खायला पाहिजे. आणि मग त्या पेशंट कारण नसताना ते नाश्ता सुरू करतात, दुपारचं जेवण सुरू करतात, रात्रीचं जेवण, मधलं स्नॅक्स, हे सगळं 6 वेळचं कोणीतरी त्यांना सांगतं आता डायबिटीस झालं ना, तुम्हाला 6 वेळा खायला पाहिजे. जे नीट चाललेलं होतं कॅलरीज ते एकदम वाढतात आणि त्यांचा पण सगळा डायबिटीसचा गोंधळ होतो. त्यामुळे अशा व्यक्तीला पण फ्रिक्वेंट स्नॅकिंग इज नॉट गुड. सो तुम्ही म्हणाल हे प्रत्येक वेळेला डायबिटीसचं हे असंच आहे. जसं तुम्हाला आजकाल बरेच रिसर्च आणि माहिती की एक उत्तर प्रत्येकाला लागू पडत नाही. जसं तुम्ही आता कोविडमध्ये बघितलंय, कितीही काही झालं तरी कुणाला चांगलं पडतं, कुणाला वाईट त्याचे अनुभव येतात. प्रत्येकाला त्याला एक वेगळं उत्तर आपल्याला द्यावं लागतं. तर आता आपण या 2 कंपॅरिझनमध्ये थोडीशी महत्त्वाचे जेव्हा तुम्ही कुठलंही डाएट प्लॅन करता, मग ते 2 वेळचा असेल, 2 मील डाएट असेल किंवा फ्रिक्वेंट स्नॅकिंग असेल, 6 मील डाएट प्लॅन असतात, 9 मील फ्रिक्वेंट निबलिंग डाएट म्हणतात की त्याला 9 मील डाएट प्लॅन म्हणतात. अनेक शास्त्रशुद्ध पद्धतीने रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलंय की 2 मील काय किंवा फ्रिक्वेंट मील काय, याच्यामध्ये आपल्याला ॲट द एंड ऑफ 3 मंथ्स हे दोन्ही डाएटचे प्रकार हे सारखेच आहेत. दोन्हींनी सारखाच फायदा होतो. हे अनेक शास्त्रशुद्ध रिसर्चनी दिसलेलं आहे. आता तुम्हाला माहिती झालंय कोविडच्या व्हॅक्सिनमुळे तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की व्हॉट इज अ रिसर्च, व्हॉट इज अ ट्रायल, इंटरनॅशनली पब्लिश झालंय का, आपल्या भारतातलं इतकं चांगलं व्हॅक्सिन आहे, पण जस्ट काही स्टडीज त्याचे नसल्यामुळे ते परदेशामध्ये मान्य करत नाही आहेत. जोपर्यंत हे स्टडीज पब्लिश होत नाहीत तोपर्यंत ते मान्य होत नाही. तसंच या डाएट प्लॅनचं असतं. तर अनेक प्रकारच्या ऑक्सफर्ड रिसर्च असेल, मल्टिपल रिसर्च डन इन न्यूझीलंडमध्ये आहे की 2 प्रकारचे पेशंट घेतले आणि त्यांची कंपॅरिझन केली, तर प्रत्येक वेळेला असं दिसून आलं की दोन्ही डाएट प्लॅन्स आर गुड जर हे फार महत्त्वाचे पुढचे 3 शब्द, या 3 गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर. 1 इज कॅलरी रिस्ट्रिक्शन, म्हणजे तुम्ही जेव्हा 2 वेळेला खाताय किंवा 6 वेळेला खाताय, याच्यात तुम्ही टोटल कॅलरीज दिवसातून किती खाताय याचं मोजमापवर लक्ष आहे का. हे बहुतेक वेळा होत नाही, कारण जेव्हा 3 वेळेला आपण खातो तेव्हा बऱ्याचदा नाश्ता ॲड होतो आणि जेवताना आपण तेवढंच जेवतो कारण ती आपली सवय असते की मी एवढं जेवतो. सो तुम्ही ॲडिशनल ब्रेकफास्ट ॲड केला की पोहे, इडली, ऑल व्हेरी हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड विच इज नॉट गुड. आणि जेव्हा तुम्ही 2 मील डाएट करतात
तेव्हा इतकी भूक लागते 9 ते 10 तासाच्या फास्टिंग राहिल्यानंतर की माणूस भरपूर जेवतो आणि मग भरपूर जेवण केल्यामुळे कॅलरीजकडे लक्ष जात नाही. जेवल्यानंतरचे शुगर्स, ट्रायग्लिसराइड्स, लिपिड्स खूप पीकमध्ये जातात आणि उलटं त्याचे दुष्परिणाम होतात. सो शेवटी तुम्ही कुठलंही डाएट प्लॅन केलं आपण तरी आपल्या 24 तासामध्ये आपण किती कॅलरीज घेतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर कॅलरी रिस्ट्रिक्शन ठेवलं तर सर्व प्रकारच्या डाएट प्लॅननी फायदा होतो. याच्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर डायबिटीस नसणाऱ्या व्यक्तींमध्ये ओबेसिटी असेल त्या लोकांना मात्र 2 मील डाएटचा फायदा जास्त होतो. डायबिटीस झाल्यानंतर थोडीशी गणितं आपल्या याच्यातली बदलतात. काही लोकांना होतो, काही. त्यामुळे आपण काय खातोय कॅलरीजवरती लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपोजिशन ऑफ फूड. म्हणजे मी खाल्लं, 2 पोळ्या खाल्ल्या ठीक आहे, पण त्याचबरोबर मी समजा 1 पोळी आणि 2 अंडी खाल्ली किंवा काही प्रोटीन खाल्लं तर हे बदलतं प्रमाण. त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये काय कंपोजिशन आहे त्याच्याबद्दल आपण थोडं जास्त पुढच्या काही स्लाइड्समध्ये बोलणार आहोत. ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. तुम्ही किती तास फास्टिंग राहायचा प्रयत्न करताय त्याच्याबद्दलही मी थोडंसं बोलणार आहे. सो हे 3 गोष्टी जर लक्ष दिल्या तर व्हेदर इट इज 2 मील और व्हेदर इट इज फ्रिक्वेंट स्मॉल मील आपल्याला फायदा मिळणार आहे. तर आपण एक 2-3 गोष्टी बघूया. आता उदाहरणार्थ 2 मील, एवढं सगळं जेवण जर 2दा घेतलं, कारण तुम्ही मध्ये काहीही खात नाही आहे आणि नंतरही 12 तास खाणार नाही आहे, तर इट इज नॉट गुड. तुम्हाला दिसायलाच दिसतंय की इथं किती कॅलरीज आहेत. मग 2च वेळा खायचं म्हणून काहीही खाल्लं तर चालेल हे नाही चालत. हे इंडिव्हिज्युअल पेशंटमध्ये फरक पडतो. पोस्टप्रँडियल शुगर्स वर जातात कारण नसताना 2 मील डाएट प्लॅन याचं नाव खराब होतं, कारण आपण काही खातो आणि मग पोस्टप्रँडियल शुगर वर जाऊन HbA1c वाढतं. त्यामुळे 2 मील डाएट असेल तरी सुद्धा आपल्याला आणि फ्रिक्वेंट मील असेल तरी कॅलरीजकडे बघणं आणि कॉम्पोजिशन त्याच्याबद्दल आपण पुढच्या काही 5-10 मिनिटांमध्ये बोलूया. हे कॉम्पोजिशन ऑफ फूडसाठी आपण अनेक गोष्टी सातत्याने आपल्या इथं प्रयत्न करत असतो पेशंटला समजून सांगायचा. तर आपल्याला माहिती आहे की या ज्या गोष्टी आहेत विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर डाएट. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असतात. कार्बोहायड्रेट्समध्ये आपलं पोळी, भात, भाकरी, ब्रेड असतो आणि मेनली व्हेजिटेबल्स असतात. तर तुमच्या ताटाचा जो आकार असेल प्लेटचा जेवणाच्या, त्याच्या 50% याच्यात जर तुम्ही भाज्या, कोशिंबिरी, सलाड्सनी ते जर ठेवलं आणि 50% भागामध्ये तुम्हाला जे काही प्रोटीन आणि पोळी, ब्रेड, भाकरी घ्यायचं असेल ते जर ठेवलं 1/4 तर साधारणप्रमाणे तुमचं कॉम्पोजिशन इज करेक्ट. त्यासाठी तुम्हाला खूप काही प्रत्येकाचं कॅलरी काउंट करायची गरज नाही आहे. दिस इज द वे टू ईट फूड अँड देन एव्हरी टाईम यू आर इटिंग. असं नाही की मी आता खाल्लं मग रात्री मी फक्त व्हेज सूप घेईन. त्याच्यापेक्षा एव्हरी मील यू आर टेकिंग. जर प्रत्येक मीलला जर आपण लक्ष दिलं तर दिस इज अ बेटर काइंड ऑफ अ कंपोजिशन. आता थोड्याशा काही सायंटिफिक स्लाइड्स मुद्दामूनच दाखवते सो दॅट तुम्हाला कळेल की मी जे म्हणते काय ते. आता कार्बोहायड्रेट्स हा आपला मेन पोट भरण्याचा अन्नाचा भाग असतो. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पोळी, भात, भाकरी, ब्रेड, त्याच्यात सिरियल्स येतात आणि भाज्या, फळं हे पण कार्बोहायड्रेट्समध्ये येतात. भाज्या इज अ गुड कार्बोहायड्रेट्स, पण सिम्पल कार्बोहायड्रेट्स मेनली सगळ्यांची मी भात खाऊ का, मी भाकरी खाऊ का, काय खाऊ, तर हे कार्बोहायड्रेट्स, याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात. आता हे तुमच्या आपल्या शरीरातली शुगर किती वाढते याचं प्रमाण या चित्रामध्ये दिसतंय, या ग्राफमध्ये दिसतंय. तुम्हाला दिसत असेल तर हा निळ्या रंगाचा ग्राफ ऑलमोस्ट 0 लेवलला आहे. हे निळं काय दाखवत आहे तर या ब्लू कलरमध्ये इट इज नो कार्बोहायड्रेट. म्हणजे जर कार्बोहायड्रेट आपण जेवणात ठेवलंच नाही 24 तास तर शुगर वर जातच नाही. मग तुम्ही स्प्राउट्स खाता, थोडेसे ड्रायफ्रुट्स खाता, या टाईपच्या स्नॅक्सनी शुगर वर जात नाही, इन्शुलिन येत नाही, बिकॉज इट इज ओनली प्रोटीन्स. सो यू कॅन सी की आपण जर फक्त प्रोटीन खाल्ले तर शुगर आपली नाही वाढत. आता ग्रीन कलर इज मिक्स प्रोटीन, म्हणजे तुम्ही जर मिक्स्ड टाईपचे प्रोटीन आधी खाल्ले तरीसुद्धा शुगर थोडी वर जाते वेगवेगळ्या टाईपचे. सो इट्स बेटर टू इट ओनली 1 प्रोटीन. आणि मग आपण इथं बघतोय की कार्बोहायड्रेट जर मिसळलेले असतील ते म्हणजे कार्बोहायड्रेट भरपूर आणि थोडे प्रोटीन, आणि लाल रंग म्हणजे हाय कार्बोहायड्रेट. म्हणजे सपोज आपण फक्त भात आणि भाकरी आणि थोडीशीच भाजी खाल्ली
ते घेतलं विच इज व्हेरी हाय कार्बोहायड्रेट डाएट, तर त्याच्यानी शुगर तुम्ही बघताय किती वर गेलेली आहे. सो नो कार्बोहायड्रेट आणि हाय कार्बोहायड्रेट दोन्ही पण नाही करायचं आहे. मोठे चांगले एपिडेमिओलॉजिकल स्टडीज असतात की ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन सगळं बघितलं जातं. जे लोक खूप कार्बोहायड्रेट खातात ते पण कमी जगतात, आणि जे लोक अजिबात कार्बोहायड्रेट खात नाहीत त्यांचं पण आयुष्य मर्यादा कमी असते. सो हे दोन्हीचं याला म्हणतात आमच्या भाषेमध्ये यू शेप्ड कर्व. जास्त पण कार्बोहायड्रेट नकोत, कमी पण नकोत, म्हणून आपल्याला ॲटलिस्ट 30-40% कार्बोहायड्रेट खाणं चांगलं, हे आपण आधी लक्षात घेऊ. पुढचा मुद्दा आहे की कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर कुठले कार्बोहायड्रेट्स. आता याच्यामध्ये पण साधारण तुम्हाला हे दिसतंय की साखर वाढण्याचं प्रमाण रक्तातलं. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचं रूपांतर साखरेत होतं. आपण काहीही खाल्लं तरी, मग ते प्रोटीन असेल, फिश असेल, चिकन असेल, अंडं असेल, डाळी असतील, पोळी, भात, ब्रेड, एव्हरीथिंग, फळं, भाज्या, सगळ्याचं रूपांतर साखरेत होतं. आणि त्याचं प्रमाण या स्लाईडमध्ये दाखवलं आहे. या ग्राफमध्ये असं दिसतं की फॅट आणि प्रोटीन यांनी साखर वाढते, पण थोड्या वेळाने वाढते. बघितलं असेल तुम्ही खाल्ल्यावर 2 ते 3 तासांनी ती हळूहळू वाढते रक्तामध्ये, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला तोपर्यंत इन्शुलिन येतं ग्रंथीतून. पण जर तुम्ही नुसतं हाय कार्बोहायड्रेट खाल्लं, लाईक ग्लुकोज किंवा कोल्ड ड्रिंक की ज्याच्यात नुसती शुगर आहे, तर खटकन साखर वर जाते. हेच जर आपण कार्बोहायड्रेट बदललं आणि ज्याला आपण म्हणतो की चांगलं टाईपचं कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये फायबर आहे, त्याच्यामध्ये साखर ही कमी वाढते. सो कार्बोहायड्रेट्समध्ये बदल करणं, तर ते खूप, आपण असे काही आदिवासी लोक बघतो की ते पण 80% कार्बोहायड्रेट्स खातात, पण त्यांच्या शरीरात काहीच प्रॉब्लेम नसतो. याचं कारण दे ईट गुड कार्बोहायड्रेट्स की ज्याच्यामध्ये जास्त फायबर आहे, नॉट सिम्पल कार्बोहायड्रेट्स. सो जरी कार्बोहायड्रेट्स आपण खाल्ली तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कसा कमी करायचा, आणि लो जी आय कार्बोहायड्रेट, लाईक आता फळांमध्ये तुम्ही जर कम्पेअर केलं तर सफरचंदामध्ये इट इज लो, कारण त्याच्यात फायबर आहे. आणि तेच आपण जर खूप स्वीट असं एखादं द्राक्ष टाईप फळ घेतलं तर त्याच्याने शुगर अशी ॲक्यूट वाढते. तर याचं कॉम्बिनेशन करून आपण कसं कमी जी आयचं आपण चॉईसेस करतो जेवणामध्ये, त्याच्यावरती महत्त्वाचं आहे. सो कार्बोहायड्रेट पण लो जी आय की ज्यांनी कमी साखर वाढते. तेच दुसऱ्या पद्धतीने दाखवलं आहे की हाय ग्लायसेमिक इंडेक्स, मीडियम आणि लो. तर ज्या पदार्थांनी अशी साखर राहते त्या पदार्थांचं चॉईस आपल्याला करायचं आहे. मग तुम्ही किती का वेळा जेवण करेना, प्रत्येक वेळेला जेवणामध्ये इफ यू हॅव दिस कॉम्पोजिशन ऑफ फूड करेक्ट. आता या प्रकारच्या स्टडीमध्ये ब्लड ग्लुकोज वाढायचं प्रमाण आहे इथे, आणि इथं जेवणानंतर किती वेळाने म्हणजे किती मिनिटांनी. तर तुम्हाला इथं दिसत असेल हे ग्लुकोज आहे, म्हणजे ग्लुकोज पिल्यानंतर एवढी साखर वाढली, विच इज व्हेरी हाय कार्बोहायड्रेट, हाय ग्लायसेमिक इंडेक्स. त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर पोळी घेतली तर जर येल्लो जी लाईन दिसतीये ती आपली नेहमीची चपाती आहे, विच इज सिम्पल. आणि त्याच्यात जर आपण मल्टीग्रेन त्याच्यामध्ये ॲड केलं, त्यातलं प्रोटीन्स वाढवलं, फायबर वाढवलं, तर शुगर वाढण्याचं प्रमाण कमी होतं, या ग्रीन लाईनवरून आपल्याला दिसतं. सो अशा पद्धतीने आपण जर कॉम्पोजिशन ऑफ फूड चेंज केलं, तर कमी ग्लायसेमिक इंडेक्सचे फूडचा चॉईस केला तर साखरेचे पातळी कमी प्रमाणात वाढते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. सो व्हॉट एव्हर प्लॅन, इवन दो 2 मील प्लॅनमध्ये आपण खूप नाही खाणं योग्य, या पद्धतीने खाल्लं तर फायदा आहे. तर हे महत्त्वाचं आहे. सो वेदर इट इज 2 मील प्लॅन ऑर वेदर इट इज मल्टिपल स्नॅक्स, आपण किती कॅलरीज खातो आणि कसं ग्लायसेमिक इंडेक्स चांगले असलेले पदार्थ आपण चॉईस करतो, हे महत्त्वाचं आहे. 2 मील प्लॅन आणि 4 मील प्लॅनच्या बरोबर एक छोटंसं माहिती देते की ज्याच्यामध्ये आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी ही कशी कमी जास्त होत असते, याचं मी आत्ता तुमच्यासाठी हे फिगर्स आणलेले आहेत. हे 2 पेशंट आहेत, दोघांनी पेशंटचं HbA1c 7 आहे. सो आपण म्हणतो बेस्ट आहे. HbA1c 7% इज व्हेरी गुड. त्याच्या खाली असेल तर अजून चांगलं, पण 7 इज व्हेरी गुड. पण तुम्ही रक्तातली पातळी बघितली तर हे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग लावलेलं आहे पेशंटला, आणि दर मिनिटाची शुगर या चित्रात दिसते. याच्यामधले या पेशंटची शुगर इतकी फ्लक्च्युएट होतीये की ती प्रचंड वर खाली जाते, आणि या पेशंटची शुगर तुम्ही बघाल तर या बरोबर 2 लाईनच्या मध्ये ती कमी फ्लक्च्युएट होतीये. तसंच आहे हे पुढचे पेशंट, यांचं पण आपण बघूया. या पेशंटचं पण HbA1c दोघांचं सेम आहे HbA1c, पण या पेशंटच्या रक्तातली पातळी तुम्ही बघताय, जो पेशंट ए आहे ती बरोबर आपल्या हव्या त्या रेंजमध्ये फिरतीये.
पण दुसऱ्या पेशंटची पातळी मात्र खाली पण गेली, हायपो पण झाला, वरती पण गेली, कारण मे बी असं खूप हाय ग्लायसेमिक इंडेक्सचं काहीतरी खाल्लं असेल, ती एकदम वर गेली ब्रेडसारखं, आणि मग इथं नॉर्मल आली. म्हणजे ही खूप वर खाली झाली. आणि या पेशंटची मात्र, तर या दोन याला म्हणतात की ग्लुकोज व्हेरिएबिलिटी. जितकी व्हेरिएबिलिटी आपण कमी ठेवू, वर खाली होऊ देणार नाही, तितकं आपल्या रक्तवाहिन्यांसाठी ही साखर आपल्याला उपयोगी राहते. आणि म्हणून ग्लुकोज व्हेरिएबिलिटी होऊ न देण्यासाठी डाएट, आम्ही तर औषधं बदलत असतोच, पण डाएट जितकं आपण व्यवस्थित ठेवू, जितकं कॉम्पोजिशन चांगलं घेऊ, तितकं हे पीक्स आणि व्हॅलीज येणार नाहीत. जितकी जास्त व्हेरिएबिलिटी असते, ज्यांची उदाहरणार्थ 70% यांची छान आहे, पण यांची ऑलमोस्ट 40% फक्त रेंजमध्ये, तितकं आपल्या रक्तवाहिन्यांची कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात. सो दिस इज अ वन मोर थिंग की हे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ खूप जेवण केल्यानंतर शुगर आपली फार वर गेली, तर पोस्ट प्रँडियल वातावरणामध्ये रक्तातले चरबीचे काही घटक पण बदलतात. आणि मग ही चरबी जी जेवणातून अन्नातून येतात, त्याला आमच्या भाषेत कायलोमायक्रॉन्स आणि VLDL कोलेस्ट्रॉल म्हणतात, हे आणि साखर हे एकत्र येऊन रक्तवाहिन्यांमध्ये चोकिंगचं प्रमाण सुरू होतं आणि त्याला म्हणतात इन्फ्लमेशन. आणि मग रक्तवाहिन्या सगळ्या आपल्या मग हृदयाच्या असतील, बाकीच्या शरीरातल्या असतील. त्यामुळे साखर एकदम वर जाऊ न देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला बरेच त्याला काही काही आयडियाज असतात. जेवणाचं कॉम्पोजिशन बदलणं, डिफरंट टाइप्स ऑफ एक्सरसाइजेस, त्याच्याबद्दल आपण आता बोलत नाही आहे, पण वी आर टॉकिंग अबाउट बेसिकली मील पॅटर्न्स. सो चेंजिंग द मील पॅटर्न, चेंजिंग द मील कॉम्पोजिशन विल चेंज दीज फ्लक्च्युएशन्स. जे आपली शुगर जास्त फ्लॅट अशा ह्याच्यामध्ये ती राहू शकते. आता एक सोपे तुम्हाला तुमच्या न्यूट्रिशनिस्ट आणि तुमचे डॉक्टर्स सांगत असतील, जसं मी मगाशी चपातीचं सांगितलं की तसंच राईस आहे. उदाहरणार्थ प्लेन राईसनी जर इतकी शुगर वाढत असेल, तर या राईसमध्ये इफ आय ॲड दाल, फिश और चिकन, म्हणजे काय झालं, प्रोटीन्स आले. आणि त्याच्याचमध्ये अजून भाज्या घातल्या, विच हॅज लाईक गवार, श्रावण घेवडा, भेंडी, शेवग्याच्या शेंगा. ऑल दीज व्हेजिटेबल्स हॅव अ गुड अमाऊंट ऑफ फायबर. हे सगळं मी जर त्या भाताबरोबर खाल्लं तर शुगर एवढीच वाढणार आहे. तुम्हाला फरक दिसला केवढा फरक आहे? तसंच काही टाईपचे प्रोटीन्स शेक्स असतात, त्याच्यामध्ये पण असं दिसतं की इफ इट इज गुड फायबर आणि प्रोटीन, आपली साखर कमी वाढते. सो प्रत्येक जेवणामध्ये चपातीबरोबर खाताना कसं मी प्रोटीन आणि फायबर वाढवू, फायबर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी आपल्या अन्ननलिकेतले काही टाईपचे मायक्रोबायोम असतात, ते पण चांगलं काम करतात. आणि GLP-1 येऊन तुमचं ग्लुकॅगॉन कमी होतं, की जो पण एक प्रॉब्लेम आहे. इन्शुलिन तर वाढतंच, पण ग्लुकॅगॉन कमी होतं. आणि अशा टाईपच्या डाएटचे कॉम्बिनेशन्स घेतल्यामुळे आपले मायक्रोबायोम चांगल्या पद्धतीने काम करतात. सो धिस फायबर, हे जे आपण व्हेजिटेबल्स म्हणतो, इज क्रुशियल कुठल्या पण डाएट प्लॅनमध्ये. सो आपण आता काय बघितलं, तर दोन गोष्टी मेन आपण बघितल्या की इट इज अन इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच. दिस इज माय टेक होम मेसेज. डायबिटीजमध्ये आम्ही त्याला आमच्या भाषेत स्पेक्ट्रम म्हणतो. दोन सख्खे भाऊ असतील तर एका माणसाचं डायबिटीज साध्या मेटफॉर्मिनच्या 250 mgच्या गोळींनी उत्तम राहतो. नुसतं एक्झरसाइज डाएटवर 10 वर्ष त्याला काही लागत नाही. सेम सिबलिंग एकाच घरातली दुसरे बहीण भाऊ असतील तर त्यांना इन्शुलिन लागतं 3ऱ्याच वर्षी. सो प्रत्येक डायबिटीसची व्यक्ती ही डिफरंट असते. त्याचं पँक्रियास, त्यांची प्रकृती जे आपण म्हणतो ती वेगळी असतं. त्यातलं प्रोटीन, त्यांचं मसल मास किती आहे, फॅट मास किती आहे, ओबेसिटी किती आहे, वय किती आहे, अनेक गोष्टींवरती तुमचं इन्शुलिन, ग्लुकॅगॉन, GLP-1 याची प्रमाणं ठरत असतात. ॲक्टिव्हिटी लेवल किती आहे. सो वन साईज डझंट फिट ऑल. एकाला 2 मील डाएटचा फायदा झाला म्हणून प्रत्येकाला होईल असं नाही आहे. एखाद्याला फ्रिक्वेंट स्मॉल मील्सचा झाला तर त्याला होईल असं नाही आहे. सो हे दोन्ही आपल्याला काय सूट होतं बघायचं. दुसरं मी एक मुद्दा सांगितला होता माझ्या सुरुवातीच्या स्लाईडमध्ये, म्हणजे फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंगचं मात्र अत्यंत फायदा होऊ शकतो. म्हणून आयुष्यभर इंटरमिटंट फास्टिंग करायची गरज नसते, कारण मग बॉडी परत त्या सायकलला ॲडॉप्ट होते. पण आपण जास्त वेळ फास्टिंग केलं तर लिव्हर आणि पँक्रियास याच्यामधलं जे फॅटमधून इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉनचं परत, हे जे तुम्ही सारखे शब्द ऐकत असता, याचा बॅलन्स सुधारतो. त्याचा मात्र आपल्याला निश्चित फायदा होतो. सो 2 मील प्लॅन असेल, फ्रिक्वेंट स्नॅक्स असतील, याच्या मध्ये तुम्ही कधीतरी इंटरमिटंट फास्टिंग, अगदी काही 16 तास करायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही ते ऐकता, पण इवन 12 hours,
13 अवर्स, इट हेल्प्स. आणि हे सुद्धा ऑलवेज तुम्ही समजा 1 आठवडा केलं तर थांबायचं. देन यू फॉलो अ डिफरंट मील पॅटर्न. परत तुम्ही 2 महिन्यांनी परत 1 आठवडा यू कॅन डू इंटरमिटंट फास्टिंग. कंटिन्युअस केलं तर बॉडी त्याला अडॅप्ट होऊन जाते. सो त्याचे काही अजून चांगले फायदे शरीराला मिळतात. सो 2 मील ऑर फ्रिक्वेंट मील्स. रिमेंबर, मोस्ट इम्पॉर्टंट, कॅलरीज आपण किती खातोय, व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ डाएट आपण घेतोय, आपण प्रोटीन कसं वाढवतोय, फायबर कसं वाढवतोय त्याच्यामध्ये, आणि आपली शुगर त्या रेंजमध्ये कशी राहते, तर आपल्याला त्याचा अत्यंत फायदा होऊ शकतो. सो मला नक्कीच वाटतं की याच्यातून काहीतरी यू विल चेंज फ्रॉम टुमॉरो युअर ओन डाएट. आणि डू A1C. आज A1C करा, डाएट चेंज करा, आणि अगेन रिपीट युअर HbA1C आफ्टर मे बी आफ्टर 2 months or 3 months, and you will see the difference. Thank you so much.